झापूक झुपूक या मूवीचा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि कसा आहे ट्रेलर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. बघा, चित्रपटाचे जे डायरेक्टर आहेत केदार शिंदे यांनी जे सगळे लोक आहेत त्यांचे व्हिडिओज बघितले काय की बघा, त्यामुळं चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच त्यांनी जे मेन्शन केलेलं आहे बघा की हा कुठून आलेला आहे, किंवा जे लोक म्हणत होते की याला हिरो तरी वाटतो का, याला ॲक्टिंगचं तरी येतं का, ती गोष्ट मुद्दामून त्यांनी नमूद केली आणि तिथूनच चित्रपटाच्या ट्रेलरची जी आहे ती सुरुवात केली. आता हा चित्रपट त्यांची बायोपिक आहे का नाही सूरज चव्हाणची हे तर रिलीज झाल्यानंतर आपल्याला समजेलच, परंतु त्यांच्या लाईफशीच निगडीत जवळपास चित्रपटाचा प्लॉट असेल मी असं म्हणू शकतो, कारण त्यांच्या लाईफमध्ये देखील लव्ह स्टोरी घडलेली आहे, ते देखील एक रील स्टार ठरलेले आहे, इन्फ्लुएन्सर ठरलेले आहेत, अशा प्रकारची गोष्टी दिसत आहे बघा. चित्रपटाची स्टोरी लाईन ही त्याच ठिकाणी त्याच्याच आजूबाजूला घुमते बघा की एक मुलगा आहे सूरज चव्हाण नावाचा, आणि परत चित्रपटाचं नाव, हो चित्रपटामध्ये त्याचं नाव नक्कीच सूरज दिसत आहे. आता आडनाव काय आहे काय माहिती राहिला प्रश्न. तर त्याची लव्ह स्टोरी दाखवत आहे की एक मुलगी येते शाळेमध्ये शिकवायला, आणि ती मुलगी आल्यानंतर थोडंफार त्यांचं बोलणं केलं चालत राहतं. मग सूरज चव्हाणला वाटतं की त्याला प्रेम झालेलं आहे तिच्यावरती, आणि ते एक लव्ह लेटर देतो तिला. दिल्यानंतर परत मग काय होतं व काय नाही, ती हो म्हणते का नाही म्हणते, याचं तिच्यावरचं जे प्रेम आहे ते होतं का नाही, त्याचं लग्न दुसऱ्यासोबत होतं का नाही. चान्सेस तर असे दिसत आहेत बघा की नक्कीच लग्न मोडूही शकतं आणि होऊ शकतं, म्हणजे दोन्ही गोष्टी दाखवलेल्या आहेत. शेवटी आता चित्रपट बघितल्यानंतरच आपल्याला समजेल की चित्रपटाच्या शेवटी काय होणार आहे व काही नाही. परंतु चित्रपटाचा प्लॉट नक्कीच खूप भारी वाटत आहे, आणि सूरज चव्हाणच्या नावावरती किंवा सूरज चव्हाण आणि केदार शिंदेच्या जोडीवरती नक्कीच प्रेक्षक या चित्रपटाला सपोर्ट करतील असं मला वाटतं. आणि बऱ्यापैकी सध्याच्या परिस्थितीमध्ये जशा प्रकारच्या गोष्टी मुलांसोबत होत आहेत त्या टाईपचा प्लॉट आहे, त्यामुळे नक्कीच मुलं यासोबत रिलेटेबल होतील आणि चित्रपट बघायला येतील असं मला तरी वाटतं.